First of all, welcome students. In the last lecture, we have already learned the point derivatives as a rate measure and solved some examples. Now, in this lecture, I will start the next point, that is increasing function and decreasing function. First, we see the definition of increasing functions and decreasing functions. Definition of increasing function is: a function f is said to be monotonically increasing function on an interval ab if for any x1, x2 belongs to interval ab with x1 is less than x2, we have f of x1 is less than f of x2. दिलेलं फंक्शन एफ असेल तर त्या फंक्शनला आपण मोनोटोनिकली इन्क्रीजिंग फंक्शन कधी म्हणणार, दिलेले पॉईंट्स x1 x2 तुमच्या इंटरवलमध्ये बिलॉंग होत असतील आणि जर x1ची व्हॅल्यू लेस दॅन x2 असेल तर एफ ऑफ x1ची व्हॅल्यूसुद्धा लेस दॅन एफ ऑफ x2 येईल, तेव्हा त्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहोत, इन्क्रीजिंग फंक्शन. पण एक्झाम्पल्समध्ये सिम्प्लिफाय करत असताना आपण ही डेफिनेशन यूज करणार नाही, तर तिथं आपण काय करणार आहे, नेक्स्ट रिमार्क यूज करणार आहे. Now remark is: if f dash of a is greater than or is equal to 0, then the function f is an increasing function at x is equal to a. म्हणजे इथं काय सांगितलं, आपल्याला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश आणि स्पेसिफिक एक्सच्या जागी व्हॅल्यू किती सांगितलं आपल्याला, ए. एफ डॅश ऑफ एची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आली, म्हणजे 0 किंवा 0पेक्षा मोठी आली, तर दिलेलं फंक्शन हे नेहमी काय असतं, इन्क्रीजिंग फंक्शन असतं. म्हणजे एक्झाम्पलमध्ये आपल्याला कंडिशन चेक करायची असतील किंवा इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर नेहमी एफ डॅश एक्सची व्हॅल्यू काय घ्यायला हवी, ग्रेटर दॅन 0. Similarly, definition of decreasing function is: a function f is said to be monotonically decreasing function on an interval ab if for any x1, x2 belongs to open interval ab with x1 is less than x2, we have f of x1 is greater than f of x2. म्हणजे x1 x2 ह्या दोन पॉईंटसाठी जर x1ची व्हॅल्यू लेस दॅन x2 असेल आणि एफ ऑफ x1ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन एफ ऑफ x2 येत असेल, म्हणजे इथं सायन्स काय झालेले आहे, तुमचे चेंज झालेले आहेत. इथली व्हॅल्यू लेस असली तर इथली व्हॅल्यू काय आहे, ग्रेटर आहे, तेव्हा त्या फंक्शनला आपण कसलं फंक्शन म्हणणार आहोत, डिक्रीजिंग फंक्शन. आणि आता रिमार्क सांगितलं आपल्याला, इफ एफ डॅश ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, देन द फंक्शन एफ इज अँड डिक्रीजिंग फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू ए. म्हणजे एफ डॅशची व्हॅल्यू जर लेस दॅन ऑर इक्वल टू 0 येत असेल तर ते फंक्शन कसलं फंक्शन असतं, डिक्रीजिंग फंक्शन असतं. काय सांगितलं बघा इथं, जर एफ डॅश एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग, आणि जर एफ डॅश एची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर फंक्शन डिक्रीजिव्ह. आता नोटमध्ये सांगितलं आपल्याला, जर एफ डॅशची व्हॅल्यू इक्वल टू 0 असेल तर त्या पॉईंटला टॅन्जंट इज पॅरलल काय असतं, टू एक्स ॲक्सिस असतं. देअरफॉर ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे आपण तिथं सिम्प्लिफाय करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. तीच टर्म तुम्हाला इथं नोटमध्ये लिहून दिलेली आहे. आता एक्झाम्पल्स बघत असताना आपल्याला जर सांगितलं की फंक्शन तुमचं इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे चेक करा, तर आपण काय करायचं, स्टेप्स, पहिल्यांदा दिलेलं फंक्शन घ्यायचं, फंक्शनमध्ये एफ डॅशची व्हॅल्यू फाइंड करायची. ती व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली तर फंक्शनला काय म्हणणार आपण, इन्क्रीजिंग फंक्शन, आणि ती व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आली तर त्या फंक्शनला काय म्हणणार आहोत आपण, डिक्रीजिंग function. Let's start the examples. Now, first example is: test whether the following functions are increasing or decreasing. आपल्याला चेक करायची की हे दोन्ही एक्झाम्पल्स कोणत्या टाईपचे फंक्शन्स आहेत. नाव फर्स्ट एक्झाम्पल इज एफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 12x मायनस 16 फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. देअरफॉर here written given equation as it is. Now we have to check the function is increasing or decreasing. For that we have to find f dash. Therefore, differentiating with respect to x, we get derivative of fx is
f dash x is equal to, we know that derivative of x cube is 3x square. Here derivative of x square is 2x into 6, means it becomes minus 12x, plus derivative of 12x is 12. Take term 3 common, therefore remaining terms in the brackets are x square minus 4x plus 4. Keep these three terms as it is, and here the terms given in the brackets are expansion terms of a square bracket. Therefore write here bracket, and bracket becomes x minus 2 bracket square. Now 3 term is positive, and we know that bracket square is always a positive term. Therefore we get f dash of x is always greater than 0. Here written, for all x belongs to R and x is not equal to 0, f dash x is greater than 0 for all x belongs to R minus 2. Thus the given function fx is an increasing function. इथं आपल्याला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग काढायचं होतं म्हणून आपण काय केलं, फंक्शन लिहिलं, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह कडून सिम्प्लिफाय करत असताना ह्या तिघाच्यातून 3 कॉमन 1 2 बाहेर काढला आणि आतमध्ये राहिलेल्या टर्म्स घेतल्या आपण. ह्या 3 टर्म्स म्हणजे एका स्क्वेअर टर्मच्या एक्सपान्शन टर्म्स आहेत, म्हणून ह्यांच्यावरून आपण ब्रॅकेट तयार केला. ब्रॅकेट सांगितलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स घ्या, मिडल टर्मचं साईन मायनस घ्या आणि परत 4चं स्क्वेअर रूट किती आलं 2, आणि होल ब्रॅकेटचा काय केला आपण स्क्वेअर. 3 नेहमीच पॉझिटिव्ह असतो आणि कोणत्याही कंसाचं वर्ग हाही नेहमी काय असतो पॉझिटिव्ह, म्हणजे यांचं गुणाकार काय झाला तुमचा पॉझिटिव्ह झाला, म्हणजेच ग्रेटर दॅन 0 झाला. म्हणजेच एफ डॅशची व्हॅल्यू ग्रेटर दॅन काय झाली 0 झाली, आणि एफ डॅश ग्रेटर दॅन 0 झाला म्हणजे फंक्शन काय झालं तुमचं इन्क्रीजिंग फंक्शन झालं. अगदी सिमिलर आपल्याला सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे. नाव सेकंड फंक्शन इज एफ एक्स इक्वल टू 2 मायनस 3x प्लस 3x स्क्वेअर मायनस एक्स क्यूब फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. पहिल्यांदा एक्झाम्पल आहे तसं लिहिलं आणि नंतर त्याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स इज एफ डॅश एक्स. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 इज 0 and derivative of minus 3x is minus 3. Derivative of x square is 2x. 2x into 3, that is it becomes plus 6x, and minus sign here as it is. We know that derivative of x cube is 3x square. Take here minus 3 common, since the sign given to the square term is negative, therefore we have to take minus sign also common. Therefore terms in the brackets are x square minus 2x plus 1. Write here minus 3 as it is, and we know that this is the expansion of the bracket x minus 1 bracket square. Now since this bracket square is always positive, but due to this minus 3 this term is less than 0, therefore we get f dash of x is less than 0, and since f dash is less than 0, therefore given function is decreasing फंक्शन. इथं काय केलं आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह काढताना इथं स्क्वेअर टर्मला मायनस साईन, आणि स्क्वेअर कधीही निगेटिव्ह असत नाही म्हणून आपण मायनस साईन कॉमन काढलं आणि आतमध्ये टर्म्स लिहिल्या. minus 3 कॉमन काढल्यामुळे 3 डिवाइड करायचं आणि साईन ही आपल्याला चेंज करायचं, म्हणून ही टर्म झाली प्लस एक्स स्क्वेअर, ही झाली मायनस 2x आणि ही टर्म झाली प्लस 1. ह्याचा ब्रॅकेट तयार केला तर झाला x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म नेहमी पॉझिटिव्ह आहे, पण त्याला वजा 3 न गुणल्यामुळे ह्याचा आन्सर काय नाही तुमचं वजामध्येच येणार, मायनसमध्येच येणार, म्हणून ही टर्म काय झाली लेस दॅन 0 झाली. म्हणजे तुमचा हा जो एफ डॅश आहे हा एफ डॅश काय झाला लेस दॅन 0 झाला. मी इथं आपण काय सांगितले एक्स नॉट इक्वल टू 1साठी ह्याची किंमत नेहमी काय असते शून्यापेक्षा मोठी असते, पण त्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं आपल्याला मायनस 3नं, म्हणून एफ डॅशची व्हॅल्यू काय झाली परत लेस दॅन 0 झाली, आणि म्हणून दिलेलं फंक्शन तुमचं काय झालं डिक्रीजिंग फंक्शन झालं, आणि इथं आपलं हे सोल्युशन कंप्लीट झालं. Now next part is while solving the examples of finding values of x when given function is increasing or decreasing, we have to take these values. When given function is increasing, we know that f dash x is greater than 0. Let's consider the factors of f dash x are x minus a and x minus b. Then its product is also greater than 0.
म्हणजे काय सांगितलं मी एफ डॅशची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे आणि जर समजा एफ डॅशचे फॅक्टर्स एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी हे दोन फॅक्टर्स असतील तर यांचा गुणाकार काय होतो तुमचा ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 केव्हा होणार जेव्हा पहिली टर्म ही पॉझिटिव्ह असेल आणि दुसरी टर्म ही पॉझिटिव्ह असेल तेव्हा त्याचं प्रोडक्टसुद्धा काय मिळणार तुम्हाला ग्रेटर दॅन 0. आणि आपण केस फर्स्टमध्ये म्हटलं फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस ए इज ग्रेटर दॅन 0 अँड सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस बी इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. ह्याला आपण म्हटली फर्स्ट केस. और इन दी सेकंड केस वी हॅव टू टेक बोथ टर्म्स निगेटिव्ह. पहिली टर्म ही निगेटिव्ह असेल आणि दुसरी टर्म ही निगेटिव्ह असेल तरी त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला काय मिळणार आहे पॉझिटिव्ह मिळणार आहे. देअरफॉर टेक हिअर एक्स मायनस ए इज लेस दॅन 0 अँड एक्स मायनस बी इज ऑल्सो लेस दॅन 0. म्हणजे जेव्हा फंक्शन इन्क्रीजिंग असतं तेव्हा दोन्ही व्हॅल्यूज एकदा ग्रेटर दॅन 0 घ्या किंवा दोन्ही व्हॅल्यूज एकदा काय घ्या लेस दॅन 0 घ्या आणि मग एक्झाम्पल सिम्प्लिफाय करा म्हणजे तुम्हाला कशाचे व्हॅल्यूज मिळतात एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात. Now when given function is decreasing then we know that f dash x is less than 0. Therefore its factors x minus a and x minus b is also less than 0. Here are also two cases. In the first case आता इथं काय सांगितलं आपल्याला product of these two factors is less than 0, that is it has मायनस साईन और निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन केव्हा येतं जेव्हा एखाद्या निगेटिव्ह टर्मनं आपण मल्टिप्लाय करू तेव्हा त्याचं आन्सर काय येतं निगेटिव्ह येतं. Therefore here we have to take one bracket is greater than 0 then other bracket is less than 0. Therefore case first is take here x minus a is greater than 0 then x minus b is always less than 0. और किंवा दुसऱ्या केसमध्ये आपण आता काय करणार केस कंडिशन रिव्हर्स करणार म्हणजे एक्स मायनस ए इज लेस दॅन 0 अँड एक्स मायनस बी इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे जेव्हा फंक्शन तुमचं डिक्रीजिंग असेल तेव्हा ॲन्सरला मायनस साईन हवं म्हणून एक तरी पहिला ब्रॅकेट ग्रेटर दॅन 0 घेतला तर दुसरा ब्रॅकेट काय घ्या लेस दॅन 0 घ्या किंवा पहिला ब्रॅकेट लेस दॅन 0 घेतला तर दुसरा ब्रॅकेट काय घ्या तुम्ही ग्रेटर दॅन 0 घ्या आणि एक्झाम्पल सिम्प्लिफाय करा म्हणजे तुम्हाला कशाच्या व्हॅल्यूज मिळतील एक्सच्या व्हॅल्यूज मिळतील. नाव एक्झाम्पल इज find the values of x when the function is increasing for fx equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. The function given is fx equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. This function is increasing and we have to find the values of x. We know that given function is increasing means f dash x is always greater than 0. Therefore use given equation, differentiate it with respect to x and find the value of its derivative, that is f dash of x is equal to, we know that derivative of x cube is 3x square into 2 means it becomes 6x square minus sign as it is. We know that derivative of x square is 2x into 3 it becomes 6x minus sign as it is and derivative of 12x is 12. Take the term 6 common, therefore remaining terms in the brackets are x square minus x minus 2. तर फंक्शन आपल्याला काय सांगितलेलं आहे इन्क्रीजिंग आहे म्हणून सांगितलं आहे. मग इन्क्रीजिंग असेल तर त्याच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते म्हणून आपण पहिल्यांदा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतला. Now here since function is fx is increasing therefore f dash x is greater than 0, that is its value 6 into bracket x square minus x minus 2 is greater than 0. Shifting the 6 to the other side we get x square minus x minus 2 is greater than 0. Now we will find the factors of the equation x square minus x minus 2. इक्वेशनचे फॅक्टर शोधत असताना -2चे असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत की ज्यांच्यातील डिफरन्स किती यायला हवा आपल्याला -1 यायला हवा. देअरफॉर फॅक्टर्स आर x minus 2 into x plus 1 which is greater than 0. आता इथं आपल्याला काय सांगितले पहिला ब्रॅकेट x minus 2 आणि सेकंड ब्रॅकेट x plus 1 आहे इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे प्लस यायला पाहिजे. मग प्लस यायला पाहिजे तेव्हा दोन्ही कंडिशन काय सांगितले आहेत एकतर दोन्ही व्हॅल्यूज प्लस प्लस घ्या किंवा दोन्ही व्हॅल्यूज काय घ्या मायनस मायनस घ्या. आपण पहिल्यांदा घेतला प्लस प्लस. देअरफॉर हिअर केस 1 बिकम x minus 2 is greater than 0 and x plus 1 is also greater than
0. म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू -2 शिफ्ट केलं आपण दुसऱ्या बाजूला तर व्हॅल्यू झाली एक्स इज ग्रेटर दॅन 2 और एक्स इज ग्रेटर दॅन -1. जर तुमची संख्या रेषा आपण काढली आणि संख्या रेषा पाहिलं तर -1 पेक्षा मोठी आणि 2 पेक्षा मोठी हा जर आपण लाईन काढला तर ह्या लाईनमध्ये 2च्या पुढचे सगळे पॉईंट्स तुमचे दोन्ही पण इंटरवलमध्ये येतात, म्हणून इथे एक्सची व्हॅल्यू काय झाली ग्रेटर दॅन 2 झाली. अगदी सिमिलर इन द केस सेकंड वी हॅव x - 2 इज लेस दॅन 0 अँड x + 1 इज लेस दॅन ऑल्सो 0. दोन्ही व्हॅल्यू इथं पॉझिटिव्ह घेतल्यात. आता दोन्ही व्हॅल्यू इथं आपण काय घेतल्या निगेटिव्ह घेतल्या. सिम्प्लिफाईंग इट वी गेट x इज लेस दॅन -2 बिकम्स +2 अँड x इज लेस दॅन -1. म्हणजे संख्या रेषेवरती आपण जर व्हॅल्यूज काढायचे म्हटलं तर एक्सची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान पाहिजे किंवा एक्सची व्हॅल्यू काय पाहिजे 2 पेक्षा लहान पाहिजे. मग दोघांच्या मध्येही येणारा कॉमन पार्ट कोणता आहे तो x इज लेस दॅन -1. दॅट इज हिअर x इज लेस दॅन -1. Thus, the given function is increasing for x is less than -1 and x is greater than 2. Sorry, write here increasing function. In the given example, the given function is increasing. Therefore, we have find first value of derivative. We have taken f dash x is greater than 0 and we solve it for the values of x. इथं दिलेलं फंक्शन काय सांगितलं इन्क्रीजिंग आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. इन्क्रीजिंग असल्यामुळे एफ डॅशची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हटली. ती व्हॅल्यू इथं यूज करून सिम्प्लिफाय केलं तर त्याचे 2 फॅक्टर्स मिळाले. मग फंक्शन इन्क्रीजिंग असेल तेव्हा केस 1मध्ये काय दोन्ही फॅक्टर एकदा ग्रेटर दॅन 0 घ्या आणि केस 2मध्ये दोन्ही फॅक्टर एकदा काय घ्यायचं म्हणतो आपण लेस दॅन 0. इथं व्हॅल्यू घेतली तर एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 मिळाली आणि एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन काय मिळाली -1. संख्या रेषेवरती जर आपण पॉईंट्स बघितले तर -1 पेक्षा मोठे म्हणजे त्याच्या राईट हँड साईडचे सगळे पॉईंट्स येणार आणि एक्स इज ग्रेटर दॅन 2 म्हणजे 2च्या राईट हँड साईडचे सगळे पॉईंट्स येणार. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये कॉमन येणारा रिजन कुठला येतो एक्स इज ग्रेटर दॅन 2 म्हणून इथं झाला एक्स इज ग्रेटर दॅन 2. आता इथं 2 फॅक्टर्स आहेत x - 2 इज लेस दॅन 0 आणि x + 1 इज लेस दॅन 0. सिम्प्लिफाय केलं तर व्हॅल्यू मिळेल तुम्हाला x इज लेस दॅन 2 अँड x इज लेस दॅन -1. म्हणजे जर आपण बघितलं तर एक्सची व्हॅल्यू काय आहे -1 पेक्षा लेस म्हणजे लेफ्ट हँडला सगळ्या व्हॅल्यूज आल्या -1च्या आणि हिअर एक्स इज लेस दॅन 2 दॅट इज 2च्या लेफ्ट हँड साईडच्या सगळ्या व्हॅल्यूज झाल्या. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये येणारा कॉमन रिजन कोणता झाला एक्स इज लेस दॅन -1. म्हणून इथं आपण काय म्हणतो दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग इथं चूक झाली तर अशीच करेक्ट करून घ्या. दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग कधी असणार आहे फॉर एक्स इज लेस दॅन -1 अँड एक्स इज ग्रेटर दॅन 2. हिअर आवर सोल्युशन इज completed. Now the next example is find the values of x when the function is increasing for fx equal to x cube minus 6x square minus 36x plus 7. आता ह्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला अल्टरनेट आणखी दुसरी एक मेथड सांगणार आहे. तुम्ही पहिली मेथड यूज करा किंवा दुसरी मेथड यूज करा. दोन्ही मेथड यूज केला तरी तुमचं सोल्युशन काय म्हणणार आहे आपण करेक्टच आहे. आता ह्या मेथडमध्ये आपण काय करणार आहे इन्क्रीजिंग फंक्शन आहे म्हणजे डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 घेणार आहे. देअरफॉर पहिल्यांदा आपण फंक्शन घेतलं आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह करताना इथं झाला एफ डॅश आणि इथं काय आलं दिलेलं फंक्शन फक्त डेरिव्हेटिव्ह साईनमध्ये एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आला 3x² -6 तसाच ठेवला. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला -2x -36xचा डेरिव्हेटिव्ह आला -36 × 1 आणि 7चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 0 येणार आहे. बरोबर आहे कारण 7 ही टर्म कसली आहे कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला 3x² -12x -36. टेक हिअर 3 कॉमन therefore terms in the brackets are x² -4x -12. Since given function f is strictly increasing therefore we get f dash x is greater than 0 that is the value 3 into bracket x² -4x -12 is greater than 0. Shifting this 3 to the other side we get x² -4x -12 is greater than 0. आता इथून पुढची तुम्हाला मी दुसरी मेथड सांगते. मागाच्या मेथडप्रमाणे आपण ह्याचे फॅक्टर्स पडलेले आणि 2 केसेस तयार केल्या होत्या. आता इथे मी तुम्हाला दुसरी मेथड सांगते. ह्या मेथडमध्ये आपण पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्म अपोजिटला शिफ्ट करणार म्हणजे दिस -12 बिकम्स हिअर
+12 आणि आता इथं आपल्याला एक टर्म ॲड करायची आहे दोन्हीही बाजूला. कोणती टर्म ॲड करायची? तर तुमची इथं एक्सला जोडलेला जो कोइफिशियंट आहे त्याला डिवायडेड बाय 2 करायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. इथं टर्म तुमची 4 आहे तर 4/2 म्हणजे किती झाली? 2 झाली आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग किती झाला? 4 झाला. तो एकदा इकडंही ॲड करायचा आणि तीच टर्म एकदा अपोजिटला ॲड करायची. परत आणखी एकदा सांगते, इथं पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्म शिफ्ट करा. अशी अदर साईडला शिफ्ट करताना ह्याचा साईन चेंज होईल आणि टर्म आहे तशी येईल. नंतर इकडे एक्सचा स्क्वेअर आणि एक्सच्या टर्म्स आहे त्यातला एक्सचं कोइफिशियंट पहा आणि त्या कोइफिशियंटला 2नी डिवाइड करा, 2नी भागा. जे काही उत्तर येतं त्या उत्तराचा स्क्वेअर करा, वर्ग करा आणि ती टर्म एकदा LHSमध्ये पण ॲड करा आणि तीच टर्म एकदा RHSमध्ये पण ॲड करा. ॲड केल्यानंतर नेहमी तुमच्या इकडच्या येणाऱ्या 3 टर्म्स ह्या एक्सपान्शनच्या येतील म्हणून तिथं ब्रॅकेट तयार करा. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती आलं? एक्स आलं. मधल्या टर्मचं साईन मायनस आलं आणि 4चा स्क्वेअर किती आला? 2 आला. होल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटला. रिव्हर्समध्ये चेक करूयात. एक्सचा स्क्वेअर मधलं मायनस साईन आहे तसंच. 2x × 2 म्हणजेच 4x प्लस 2चा स्क्वेअर किती आला? 4 आला. म्हणजे आपलं केलेला ब्रॅकेट करेक्ट आहे. आणि इकडं आपल्याला काय मिळालं? इज ग्रेटर दॅन 12 + 4 म्हणजेच किती आलं? 16 आलं. बरोबर आहे. मग आता इथं दोन्हीकडंही स्क्वेअर टर्म्स आहेत म्हणून ह्याचे फॅक्टर्स काढताना आता दोन्ही प्लस आणि मायनस दोन्ही ब्रॅकेट्स आहे ना. आणि इकडं आपण म्हटलं x - 2 इज ग्रेटर दॅन +4 और x - 2 इज लेस दॅन काय म्हटलं आपण? -4 म्हटलं. बरोबर आहे. पहिली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हटले तर दुसरी व्हॅल्यू मायनस साईन असल्यामुळे त्याचं साईन काय झालं? तुमचं चेंज झालेलं आहे. मग आता सिम्प्लिफाय करत असताना -2 अपोजिटला काय होईल? +2 म्हणून एक्सची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? ग्रेटर दॅन 6 मिळाली. किंवा -2 टर्म अपोजिटला शिफ्ट करताना -4 + 2 म्हणजे आन्सर किती मिळालं? -2 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू लेस दॅन किती आली? -2. Therefore, f is strictly increasing if x is less than -2 or x is greater than 6 आलं. बघा इथे ह्या मेथडमध्ये काय सांगितलं तुम्हाला? दिलेल्या फंक्शनला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्या. त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली की सिम्प्लिफाय करत असताना तुमचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं त्यातली कॉन्स्टंट टर्म शिफ्ट करा. इथं एक्सचा जो कोएफिशियंट आहे त्याला 2नी भागा आणि त्याचा स्क्वेअर तो एकदा LHSमध्ये पण ॲड करा आणि RHSमध्ये पण ॲड करा. इकडं तयार होणाऱ्या ह्या 3 टर्म्स नेहमी एक्सपान्शनच्या टर्म्स असतात म्हणून त्याचा काय करा? ब्रॅकेटचा स्क्वेअर करा आणि इकडं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जी असेल ती सॉल्व करा. दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेत असताना x - 2 ब्रॅकेट स्क्वेअरचं स्क्वेअर रूट का आलं? फक्त x - 2 आणि 16चा स्क्वेअर रूट +4 आणि -4 दोन्ही येणार म्हणून इकडे एकदा घेतले आपण +4 व्हॅल्यू आणि इकडे -4 घेत असल्यामुळे ब्रॅकेटचं साईन काय झालं? तुमचं चेंज झालं. मधलं जे साईन आहे ते साईन काय झालं? तुमचं चेंज झालं. आणि नंतर परत सिम्प्लिफाय केलं म्हणजे ही -2ची टर्म इकडं प्लस झाली, ही -2ची टर्म इकडं प्लस झाली तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू एकतरी ग्रेटर दॅन 6 पाहिजे किंवा लेस दॅन काय पाहिजे? -2 पाहिजे. हे म्हणजे इथं आपलं रिक्वायर्ड ॲन्सर झालं आणि आपलं सोल्युशन इथं कंप्लीट झालं. नाव find the values of x when the function fx is decreasing for fx equal to 2x³ - 3x² - 12x + 6. Now here given function is written as it is. Differentiating it with respect to x, we get f dash x is 2 as it is and derivative of x³ is 3x². Therefore, term becomes 6x². Here minus sign as it is, we know that derivative of x² is 2x. 2 × 3 means it becomes 6x and minus sign as it is. We know that derivative of 12x is 12. Therefore, we have written here f dash x is equal to 6x² minus 6x minus 12. Take the term 6 common. Therefore, we have terms in the bracket as x² minus x minus 2. Since function fx is decreasing, therefore we have f dash x is less than 0. That is, this value is less than 0. Shifting this 6 to the other side, we get value of bracket, that is x² minus x minus 2 is less than 0. आता याचे जर फॅक्टर्स पडले तर व्हॅल्यू मिळेल तुम्हाला x - 2 × x + 1 इज लेस दॅन 0.
दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 0 आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं इथं आपण केसेस यूज करतो. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह टर्म यायला पाहिजे, म्हणजे एक टर्म निगेटिव्ह आहे तर दुसरी टर्म काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह. Therefore here case first becomes x minus 2 is greater than 0. Since first term is greater than 0, therefore second term is less than 0. Therefore we get x plus 1 is less than 0. Simplifying it, we get x is greater than 2 and here x is less than -1. जर आपण लाईनवरती पाहिलं तर x इज लेस दॅन -1 म्हणजे -1च्या लेफ्ट साईडचे सगळे पॉईंट्स आले आणि x इज ग्रेटर दॅन 2 म्हटलं तर 2च्या राईट साईडचे सगळे पॉईंट्स आले आणि ह्या दोन्हीही इंटरवलमध्ये कोणताही पॉईंट तुमचा कॉमन येत नाही. पहिला पार्ट -1च्या डाव्या बाजूला आणि दुसरा पॉईंट +2च्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे हा इंटरवल आपण घेऊ शकत नाही, म्हणून आपण इथे काय म्हटलं, विच इज absurd. Now the case second is, here we have taken first bracket is greater than 0, therefore take here first bracket is less than 0 and second bracket is greater than 0. Simplifying it, we get x is less than 2 and x is greater than -1. इथं म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली, एक्सची व्हॅल्यू -1 पेक्षा मोठी, म्हणजे -1च्या राईट साईडला सगळे पॉईंट्स आले आणि दुसरी कंडिशन काय सांगितले, एक्स इज लेस दॅन 2, एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा काय पाहिजे, लहान, म्हणजे 2च्या लेफ्ट हँड साईडचे सगळे पॉईंट्स आले. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये कॉमन रिजन कुठला झाला, -1 पासून 2 पर्यंत येणाऱ्या सगळ्या पॉईंटचा रिजन. आपण इथं म्हटलं एक्स बिलॉंग्स टू इंटरवल -1 2. इथं -1 हा पॉईंट त्याच्यामध्ये येत नाही आणि +2 हा पॉईंट सुद्धा येत नाही, कारण इथं स्ट्रिक्टली लेस दॅन आणि ग्रेटर दॅन सांगितलेलं आहे, म्हणून इथला तुमचा इंटरवल सुद्धा कसा आलेला आहे, ओपन इंटरवल आला आहे. म्हणून आपण काय म्हटलं, गिवन फंक्शन इज डिक्रीजिंग फॉर द इंटरवल एक्स बिलॉंग्स टू -1 2. इथं आपण मगाशी सोडवलं अगदी सिमिलर तेच एक्झाम्पल आहे, फक्त आपण इन्क्रीजिंगच्या जागी काय केलेले, आता डिक्रीजिंग केले. डिक्रीजिंग केल्यामुळे तुमच्या एफ डॅशची व्हॅल्यू काय आली, लेस दॅन 0 आली. सिम्प्लिफाय केलं, दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 0 आहे. पहिल्या केसमध्ये आपण म्हटलं की पहिला ब्रॅकेट ग्रेटर दॅन 0 आहे तर दुसरा लेस दॅन 0 आहे आणि मग जर व्हॅल्यूज काढल्या तर ह्या दोन्ही पॉईंटमध्ये कुठलाही पार्ट कॉमन येत नाही. एक एका साईडला वाढत जातं तर दुसरं दुसऱ्या साईडला वाढत जातं, म्हणून ही व्हॅल्यू आपण घेऊ शकत नाही. आता दुसऱ्या केसमध्ये उलट केलं, आपण पहिल्या ब्रॅकेटला लेस दॅन 0 म्हटलं तर दुसऱ्या ब्रॅकेटला काय म्हटलं आपण, ग्रेटर दॅन 0 आणि सिम्प्लिफाय केलं तर इथं व्हॅल्यू दोघांच्या मध्ये येणारा रिजन कोणता आहे, तो -1 पासून 2 पर्यंतचे सगळे पॉईंट्स, म्हणून आपण इथं म्हटलं एक्स बिलॉंग्स टू -1 and 2, म्हणून इथं तुमचा इंटरवल काय झाला, -1 to 2. बरोबर आहे. इथं आपलं सोल्युशन कंप्लीट झालं. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज, find the values of x for which the function fx equal to x cube minus 12x square minus 144x plus 13 is. पहिल्यांदा घ्यायचं आपल्याला इन्क्रीजिंग आणि दुसऱ्यांदा घ्यायचं आपल्याला डिक्रीजिंग. म्हणजे आत्ता सारखंच एकच एक्झाम्पल एकदा इन्क्रीजिंगसाठी सोडवायचं आहे आणि एकदा आपल्याला डिक्रीजिंगसाठी सोडवायचं आहे. सोल्युशनची मेथड तुमची आहे तशीच येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा इथं आपण काय केलं, दिलेलं फंक्शन लिहून घेतलं, एक्स क्यूब मायनस 12x स्क्वेअर मायनस 144x प्लस 13. डेरिव्हेटिव्ह करताना एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह साईनमध्ये आहे तसं फंक्शन लिहिलं. सिम्प्लिफाय करत असताना एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला 3x स्क्वेअर मायनस 12 आहे तसंच एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2x मायनस 144xचा डेरिव्हेटिव्ह किती आला, मायनस 144 आणि इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 13चं डेरिव्हेटिव्ह किती आला, 0. म्हणजे सिम्प्लिफाईड व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3x स्क्वेअर मायनस 24x मायनस 144. टेक हिअर 3 टर्म कॉमन, therefore terms in the brackets are x square minus 8x minus 48 आलं. बरोबर आहे. नाव आता आपल्याला पहिल्यांदा काय घ्यायचं आहे, फंक्शन इज इन्क्रीजिंग, therefore टेक हिअर f is an increasing function, therefore f dash x is greater than or equal to 0. Therefore value of f dash, that is 3 into x square minus 8x minus 48 is greater than or equal to 0. Shifting this term 3 to the other side, we get
x square minus 8x minus 48 is greater than or equal to 0. इथं परत आपण मग अशी सांगितलेली दुसरी मेथड यूज करतोय आपण. दुसरी मेथडमध्ये परत आणि एकदा सिम्प्लिफाय करते. मी सांगते तुम्हाला काय सांगितलेलं. पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्म अपोजिटला शिफ्ट करा. देअरफॉर दिस -48 बिकम्स हियर +48. नाउ टेक द कोएफिशिएंट ऑफ x, डिवाइड इट बाय 2 अँड स्क्वेअर द आन्सर. ह्याला 2 ने डिवाइड केलं तर टर्म झाली तुमची -4. त्याचा स्क्वेअर केला तर 4चा स्क्वेअर किती आला 16. देअरफॉर ॲड 16 टू दी बोथ साइड्स. देअरफॉर हिअर वी आर ॲडेड +16 इन दी LHS आणि इन दी RHS ऑल्सो. दोन्हीकडेही आपण 16-16नी ॲड करून घेतलं. इकडच्या टर्म्स म्हणजे एक्सपान्शनच्या टर्म्स असतात म्हणून ब्रॅकेट ॲड करताना एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं एक्स आलं. मधल्या टर्मचं साईन मायनस आलं आणि 16चं स्क्वेअर रूट किती आलं तुमचा 4 आला. होल ब्रॅकेटचं काय म्हटलं आपण स्क्वेअर म्हटलं. इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. इकडे ॲडिशनचं ॲन्सर आपल्याला किती मिळालं 64. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपण दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेणार. इकडं ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट गेल्यावर फक्त ब्रॅकेटची व्हॅल्यू आली आणि इकडे 64च्या स्क्वेअर रूटमध्ये +8 आणि -8 दोन्ही व्हॅल्यू झाल्या. आणि इकडे पहिली टर्म मिळाली तुम्हाला x - 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8 आलं. और दुसरी व्हॅल्यू x - 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू -8. -8 असल्यामुळं मधलं हे साईन तुमचं काय होतं चेंज होतं. ग्रेटर दॅनचं काय होतं इथं तुमचं लेस दॅन साईन होतं. मग आता सिम्प्लिफाय करताना -4 अपोजिटला गेल्यावर काय होणार आहे +4 म्हणजे 8 + 4 किती झाला 12. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू तुम्हाला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती पाहिजे 12. और -4 अपोजिटला शिफ्ट होताना +4 होणार. -8 + 4 म्हणजे आन्सर किती आलं तुमचं -4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही -4पेक्षा लहान किंवा त्याच्या इतकी पाहिजे. म्हणून दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग कधी असणार आहे जेव्हा एक्सची व्हॅल्यू -4पेक्षा काय असेल लहान असेल किंवा 12पेक्षा काय असेल ग्रेटर दॅन असेल. मग हे जर आपल्याला इंटरवलमध्ये लिहायचं असेल तर इंटरवल लिहिताना इथं कायच नाही आपल्याला एक्सची व्हॅल्यू ही -4 किंवा त्याच्यापेक्षा लहान पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त किंमत किती झाली -4 झाली म्हणून तुमच्या इंटरवलचा इथं पॉईंट आला -4. पण इकडं डाव्या बाजूला किती येणार आपल्याला माहिती आहे का नाही. इकडं सगळ्या निगेटिव्ह टर्म्स आहेत पण आपण शेवटचा पॉईंट काय कन्सिडर केला -इन्फिनिटी कन्सिडर केला. म्हणजे x इज लेस दॅन ऑर इक्वल टू -4 हीच टर्म आपण कशी लिहून दाखवू शकतो. x बिलॉंग्स टू ओपन इंटरवल -इन्फिनिटी आणि क्लोज्ड इंटरवल 4 म्हणजे सेमी ओपन क्लोज्ड ब्रॅकेट आपण इथे घेतलेला आहे. और x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 कसं दाखवू शकतो आपण इथं x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 मध्ये 12 ही तुमची लेस व्हॅल्यू आहे म्हणून 12 हा तुमचा काय झाला पहिला पॉईंट झाला. 12 किंवा 12पेक्षा मोठे पण कुठंपर्यंत मोठं आपल्याला माहीत नाही म्हणून आपण सेकंड पॉईंट काय म्हटलं इन्फिनिटी म्हटला आणि त्याला काय आला तुमचा ओपन ब्रॅकेट आला. म्हणजे तुमचा इंटरवल काय झाला सेमी क्लोज्ड ओपन ब्रॅकेट झाला. म्हणून दोघांचा मिळून करायचं असेल तर आपण काय म्हटलं x बिलॉंग्स टू सेमी ओपन क्लोज्ड ब्रॅकेट -इन्फिनिटी टू -4 युनियन सेमी क्लोज्ड ब्रॅकेट क्लोज्ड ओपन ब्रॅकेट 12 टू इन्फिनिटी. हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तुम्ही नाही लिहिलं तरीसुद्धा चालेल. फक्त वरचं सेंटेन्स जरी लिहिलं तरीही तुमचा आन्सर बरोबर आहे. दिलेल्या एक्झाम्पलमधला एक पार्ट आपण कंप्लीट केला. दिलेलं फंक्शन आपण इन्क्रीजिंग घेतलं आणि इन्क्रीजिंग घेऊन त्याच्या व्हॅल्यूज आपण फाइंड केला. आता आपल्याला काय करायचं आहे दिलेलं फंक्शन डिक्रीजिंग घ्यायचं आणि परत त्याच्या एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. नाउ वी हॅव टेकन द फंक्शन एफ इज डिक्रीजिंग. डिक्रीजिंग फंक्शन आहे म्हणजे एफ डॅशची व्हॅल्यू काय झाली तुमची लेस दॅन ऑर इक्वल टू 0 झाली. ऑलरेडी एफ डॅश आपण वरती काढले म्हणजे तीच व्हॅल्यू आपण इथं डायरेक्टली यूज करू शकतो. फंक्शन चेंज झालं डे म्हणजे एफ डॅशची व्हॅल्यू ही चेंज होणार नाही. मग इथं एफ डॅशची व्हॅल्यू आपल्याला काय सांगितलेली आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू काय सांगितलं आपल्याला 3 × x² - 8x - 48. Therefore take here 3 × bracket x² - 8x - 48 is less than or equal to 0. Shift this 3 term to the other side. Therefore we get x² - 8x - 48 is less than or equal to 0. Shift this -48 to the other side. Therefore it becomes +48 and we get
एक्स स्क्वेअर मायनस 8x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 48. बरोबर आहे का. इथं पण काय सांगितलं मी, एफ डॅश फंक्शन डिक्रीजिंग आहे म्हणजे एफ डॅशची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 0 झाली. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मागं काढलाय तोच आपण आहे तसा लिहिला. इथं फक्त 3 शिफ्ट केलंय दरफोर क्वाड्रॅटिक फंक्शन राहिलं. त्या क्वाड्रॅटिक फंक्शनमधली कॉन्स्टंट टर्म अपोजिटला शिफ्ट करताना आपल्याला इक्वेशन मिळालं एक्स स्क्वेअर मायनस 8x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 48. आता ह्याच्या पुढे सिम्प्लिफाय करताना काय सांगितलं तुम्हाला, एक्सची जी टर्म आहे त्याच्या कोएफिशियंटला 2ने डिवाइड करा. मग -8 डिवायडेड बाय 2 म्हणजे आन्सर किती आलं -4. त्याचा स्क्वेअर करा म्हणजे -4चा स्क्वेअर किती झाला +16. देअरफॉर ॲड हिअर 16 अँड ॲड हिअर 16 टू दी बोथ साईड. दोन्ही पण बाजूला आपल्याला 16 काय करायचे आहेत, ॲड करायचे. इकडच्या ह्या 3 टर्म्स नेहमी काय असतात, ब्रॅकेटच्या एक्सपान्शन टर्म्स असतात. म्हणून इथे टर्म काय मिळालं x-4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळालं इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय म्हणून आपल्याला इकडे ह्या दोघांचे ॲडिशन केलं तर 64. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणजे आता कशा व्हॅल्यू देणार बघा, तुमच्या इकडं दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट केलं पाहिजे. स्क्वेअर रूट गेलं म्हणजे ह्याचा आन्सर काही मिळालं फक्त तुम्हाला x-4. पण 16चं स्क्वेअर रूट काय व्हॅल्यू देणार -8 आणि +8 दोन्ही येणार. म्हणजे आपण काय म्हटलं -8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x-4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू +8. आता दोन्ही बाजूंचा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे म्हणजे हा -4 रिमूव्ह करायचा असेल तर ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे +4. म्हणून आपण सगळ्याच टर्म्समध्ये +4 केला. +4 केल्यावर टर्म काय झाली -8 + 4 दॅट इज -4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू -4 + 4 गेल्यामुळे तर राहिली काय टर्म फक्त x झालं. इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 + 4 इज 12. नीट आलं 12. म्हणजे फंक्शन एफ डिक्रीजिंग कधी होणार, जेव्हा -4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 12 असेल. म्हणजेच काय x बिलॉंग्स टू क्लोज्ड इंटरवल -4 to 12 असेल त्याचवेळी तुमचं फंक्शन काय असणार आहे, डिक्रीजिंग असणार आहे. इथं आता परत मगाच्यासारखंच आपण केलेलं आहे. ह्या मधल्या टर्मचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 करून स्क्वेअर घेतला, तो एकदा ह्या बाजूला ॲड केला एकदा ह्या बाजूला ॲड करा. दोन्हीकडे स्क्वेअर टर्म आला म्हणून स्क्वेअर रूट घेतलं. इकडचं स्क्वेअर रूट गेल्यामुळे टर्म आली फक्त ब्रॅकेटमधली x-4 आणि 16चं स्क्वेअर रूट दोन्ही व्हॅल्यूज येतात म्हणून इकडे एकदा घेतला आपण -8 आणि इकडे घेतला आपण +8. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणजे हा -4 इथून काढून टाकायला हवा म्हणजे आपोआप तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल. पण हा -4 काढायचा असेल तर ह्याला काय करायला पाहिजे +4 करायला पाहिजे किंवा हा -4 अपोजिटला जाताना इकडेही +4 होणार आणि इकडेही जाताना काय होणार +4 होणार. दोन्हीपैकी कुठलीही मेथड तुम्ही म्हणू शकता. आणि सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं -4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 12. म्हणून तुमचा इंटरवल काय मिळतो x बिलॉंग्स टू क्लोज्ड इंटरवल -4 to 12. आणि इथं आपलं हे एक्झाम्पलचं सोल्युशन कंप्लीट होतं. आणि आजचं लेक्चरसुद्धा आपण इथे स्टॉप करतो आहोत. थँक्यू.